अमरावती महानगरपालिका स्वच्छता अभियान मधील बडनेरा झोन अंतर्गत झालेले शौचालय घोटाळा प्रकरण संपूर्ण विदर्भात गाजले आहे। शौचालय घोटाळा 74,80,000चा असल्याने त्याचा तपास शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे। यात आर्थिक गुन्हे शाखेने तपास लावून मनपा कर्मचारी आरोपी अनुप सारवान तर दुसरा कर्मचारी राईकवार या दोघांचा घोटाळ्यात समावेश असल्याने दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे। दोघांच्या पोलीस कोठडीत मुख्य मास्टरमाइंडचे नाव समोर आले आहे। शहरात संघटनामध्ये नामांकित असलेला योगेश कावरे हा या घोटाळ्याचा मास्टरमाइंड आहे। मात्र तो अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसून त्याने जामीनकरिता न्यायालयात अर्ज केला आहे। पोलीस योगेशच्या विरुद्ध असलेले कागदपत्रे गोळा करण्यात व्यस्त झाले आहे। या घोटाळ्यात मनपामधून काढलेली रोकड योगेशच्या मित्राच्या खात्यात जमा होत होती। यात योगेशला अटक झाली तर त्याच्या मित्राची नावे सुद्धा समोर येऊ शकतात। मात्र पोलिसांचा तपास कासव गतीने सुरू असल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न निर्माण होत आहे। या घोटाळ्यात मनपातील इतर अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची शक्यता आधी वर्तविल्या जात असताना आर्थिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शरद कुलकर्णी यांनी दुजोरा दिला। या घोटाळ्यात मुख्य आरोपी योगेश कावरेसह त्याच्या मित्राचा रोकड आणि बनावट बिलात सहभाग होता, त्यामुळे अधिकाऱ्यांचा समावेश होऊ शकत नाही असे स्पष्ट केले। बडनेरा शौचालय घोटाळ्यातील मुख्य मास्टरमाइंड योगेश कावरे याचा शहरात चांगलाच नावलौकिक आहे। त्याच्या एनजीओ मुळे मंत्र्यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला होता हे विशेष। आता या घोटाळ्यात योगेश कावरे आणि त्याचे साथीदार पोलिसांच्या हाती लागल्यावरच पुढील माहिती समोर येईल हे मात्र तितकेच खरे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।